मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय। ई-केवायसी दुरुस्तीसाठी आता 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली। अवकाळी पाऊस आणि तांत्रिक अडचणींमुळे महिलांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। सर्वात प्रथम आपल्या समोर लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येत आहे। आत्ताची बातमी बघू शकता, 71 महिलांना जे काही लाभ रद्द झालेला आहे, 71 लाख। लाडकी बहीण योजनेवरून सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केलेली आहे। आत्ताची सर्वात ब्रेकिंग न्यूज आहे। सुषमा अंधारे ह्या कोण आहेत? लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिलांचे नाव वगळल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। आताची सर्वात मोठी बातमी, राज्यातील लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। आताची सर्वात मोठी बातमी आहे, तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना घाईघाईत जी काय आणण्यात येणार होती, तर बघू शकता आल्याचा दावा सर्वांसमोर केलेला आहे। हा दावा सर्वांनी केला आहे, तर बघू शकता त्यांनी केला। तर अंधारे म्हणाले की सुरुवातीला राज्यातील जवळपास सर्व महिलांना जे काही योजनेचे पैसे आहेत हे मिळण्याचे जे काही सर्वात प्रथम सर्वांना समजले पाहिजे, ते सांगितले गेले पाहिजे। तर मात्र नंतर नियमांमध्ये 3 वेळा कपात करण्यात आली आणि सुमारे 26 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले। यानंतर तब्बल 71 लाख महिलांचे लाभार्थी म्हणून नाव रद्द करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। तर यावेळी त्यांनी महिला व बाल विकास जे काय बघू शकता आताची आदित्य तटकरे यांच्यावरही निशाणा साधलेला आहे। योजनेचे श्रेय द्यायला पुढे येतात, पण त्रुटी समोर आल्यावर मात्र स्पष्टीकरण देत नाहीत, अशी जोरदार टीका अंधारे यांनी विचारलेला आहे। झालेल्या महिलांचे जे काय सुमारे 255 कोटी लाख रुपये कोण भरपाई करणार, असा सवालही त्यांनी विचारला। तर राज्यातील जे काही सातारा भाजपनं बाजी फिरवली। अंधारे यांनी पुढे म्हटले की ही रक्कम सामान्य नागरिकांना घरातून आली आहे। जर इतर प्रकरणांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल होतात, तर या प्रकरणात संबंधितांवर जे काही गुन्हे का दाखल होऊ नयेत, असा सवालही जे काही त्यांनी उपस्थित केला आहे। या मागे काय कारण असू शकतं? सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्र्यांकडून आलेली आहे। तर सुरेंद्र पवार त्यांनी लक्ष करत 71 महिलांचे सर्वात जास्त जे काही पैसे का रद्द केले, त्याची भरपाई कोण करणार, असा प्रश्न विचारला। सकाळचे सदस्य सर्वांना जे काही हे सर्वच सांगत आहे की सर्वात सकाळी बातमी आपल्या समोर ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर येतच आहे, तर लाईव्ह बातमी आपल्या समोर येणार आहे। तर आताच्या बातम्या बघू शकता तुम्ही। नाशिकच्या जे काही सातपूर परिसरातील जे काही लैंगिक शोषण प्रकरणात जे काही फॉरेन्सिक टीम कडून जे काही तपासणी झालेली आहे, आताची सर्वात मोठी बातमी आहे। आणि सर्वात नाशिकच्या सातपूर परिसरातील जे काही बघू शकता लैंगिक शोषण करण्यात जे काही फॉरेन्सिक टीम कडून तपासणी झालेली आहे, आताची बातमी आपल्या समोर। आणि सर्वात जास्त त्याच्यामध्ये नाशिकच्या सातपूर परिसरातील जे काही नैसर्गिक जे काही लैंगिक शोषण करण्यात फॉरेन्सिक टीम कडून तपासणी झालेली आहे। तर फॉरेन्सिक टीम कडून अनेक शोषण करण्याच्या व्यावहारिक जे काही बघू शकता व्यावसायिक रवींद्र एरंडेच्या जे काही कार्यालयावर जे काही झाडाझाडती जे काही झालेले आहे, स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिकच्या जे काही अधिकाऱ्याकडून जे काही कार्यालयात तांत्रिक पुरावे गोळा करण्याची कारवाई ही झालेली आहे। तर ही पुरावे हे सगळे गोळा केले जाणार आहे। याच कार्यालयात संगणकाच्या हार्ड जे काही कॉपी ही काढण्यात येणार आहे। सर्वात मोठी बातमी आपल्या समोर होते। तर धारावीत धक्कादायक प्रकार, 8वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम केली मारहाण। बघू शकता आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे। शाळेतील वर्गपाठाची वही न आणल्यास शुल्कावर जे काय बघू शकता क्षुल्लक कारणावरून 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून लाकडी काठीने मारहाण झालेली आहे। तर सदाशिव जे काय बघू शकता आणि धाराशिव शहरातील श्री जे काय रविशंकर या खाजगी शाळेतील धक्कादायक प्रकार झालेला आहे। श्री हे खाजगी कॉलेज आहे, शाळा आहे। तर विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकांविरोधात जे काही धाराशिव जे काही शहर पोलिसातील गुन्हा दाखल झालेला आहे। विद्यार्थ्यांनी क्लास वर्कची वही आणली नाही म्हणून आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या उजव्या खांद्यावर डाव्या हाताने पाठीवर मारहाण केल्याची तक्रार
हे 1 एप्रिल पासून जे काही रोजीची घटना असल्याचे जे काही शिक्षकाविरोधात बाल संरक्षण जे काही कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. आताची नाशिकच्या जे काही सातपूर परिसरातील लैंगिक शोषण करणाऱ्या फॉरेन्सिक टीम कडून तपासणी झालेली आहे. ती तपासणी पूर्णतः झालेली आहे. दत्त शिखर देवस्थानाचे महंत श्री मधुसूदन जे काही भारती महाराज यांचे निधन झालेले आहे. तर दत्त शिखर देवस्थान महंत श्री मधुसूदन भारती महाराज यांचे निधन. तीर्थक्षेत्र माहूर गाडीतील जे बघू शकता दत्त मंदिराचे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे आज निधन झालेले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. याचे सर्व वय 99 वर्ष होते त्यांचे वय असल्याचे सांगितले जात आहे. तर उद्या रविवार दुपारी 3 वाजता माहूर गडावर त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे. बघू शकता पुण्यात तडीपार असलेल्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल. पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार असलेल्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल. जर कोणी कायदा मोडला तर त्याला कायद्याच्या भाषेत तसाच जो काही जबाब देण्यात येणार आहे. तर आताची सर्वात ब्रेकिंग न्यूज आहे. आरोपींना गुडघ्यावर चालायला लावत त्या परिसरात जे काही दहशत केलेली आहे तितके शिक्षा दिलेली आहे. तर तडीपार असतानाही जे काही आरोपीला निखिल मधुकर कांबळे यांनी पोलिसांच्या नाकावर टिचून कायद्याचे उल्लंघन जे काही केलेले आहे उल्लंघन झालेले आहे. उघडपणे पायमल्ली केलेली आहे. सर्वात मोठी बातमी आरक्षण बचाव समिती आरक्षण जे काही कार्यक्रम हा चालू आहे. वर्गवारी थांबवण्यासाठी 8 एप्रिलला कल्याणमध्ये मोर्चा झालेला आहे. तर भारतीय संविधानाने न्यायासाठी आरक्षण दिले आहे. संरक्षण हे गरिबी हटविण्याच्या कार्यक्रमा नाही. जे काही भारत सरकार आरक्षणाची वर्गवारी करून जातीवाद वाढवित आहेत. आताची बातमी अमरावतीच्या मेळघाटात जे काही मुसळधार हा पाऊस जे काही झालेला आहे बघू शकता. पावसासह जोरदार गारपीट पण झालेली आहे. तर मेळघाटातील जे काही काटकुंभ परिसरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी लावलेली आहे. गहू आंबा आणि भाजीपाला पिकाला मोठा फटका बसलेला आहे. अचानक अवकाळी हा पाऊस झालेला आहे. गारपिटीने मेळघाटातील जे काही बघू शकता शेतकरी संघटनात जे काही सर्वात मोठी ही नाराजगी आलेली आहे. तर महाराष्ट्र लाईव्ह आहे. धुळ्यात लग्नाच्या वराडाचा जो काही व्हॅनचा भीषण अपघात झालेला आहे. वाहन आणि ते जे बघू शकता अनियंत्रित झाल्याने जे काही डिवायडरला ठोकून या वाहनाचा जो काही भीषण अपघात झालेला आहे. अपघातात 3 जण जे काही जनक हा दावा झालेला आहे. दगावल्याची जी काही धक्कादायक बातमी आपल्या समोरच येत आहे. घटना समोर आलेली आहे सर्वांच्या. नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेला सुरुवात झालेली आहे. देशभरातील प्रमुख आराखड्यांचे जे काही साधू महंत आणि अन्य पीठांचे 300 साधू महंत परिषदेला उपस्थिती झालेली आहे. तर आगामी सिंहस्थ जे काही कुंभमेळ्यासह राज्यातील धार्मिक वातावरण देशविभाग जे काही बघू शकता कारवाया आणि धर्माच्या संरक्षणासंदर्भात परिषदेत चर्चा ही सुरूच आहे. तर आत्ताच्या व्हिडिओला इथपर्यंतच एंड करूया. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.